हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आजच्या नवीन रेसिपीमध्ये तुमचे स्वागत करत आहे. आणि आज आपण मेथीची भाजी पण जरा वेगळ्या पद्धतीने मेथीची भाजी तयार केलेली आहे, ती आज आपण बघणार आहे. मेथीची भाजी आज आपण बनवलेली आहे, पण बनवण्याची पद्धत आहे ती जरा वेगळी आहे. तर आपण मेथीची भाजी कशी तयार केलेली आहे ती बघूया. कढई गरम केलेली आहे, त्यामध्ये आता आपण एक छोटा चमचा तेल घालत आहे. तेल गरम झाले की त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे आणि 2-3 हिरव्या मिरच्या घालून त्यामध्ये आता आपण मेथीची भाजी धुवून पाणी निथळण्यासाठी चाळणीमध्ये ठेवली होती, ती मेथीची भाजी आता आपण कढईमध्ये घालून परतून घेत आहे. तर आज आपण हॉटेलमध्ये मसाला मेथीची भाजी तयार केली जाते, त्या पद्धतीने आज आपण मसाला मेथीची भाजी तयार करत आहे. मसाला मेथीची भाजी तयार करण्यासाठी आपण पहिल्यांदा मेथी 70-80% शिजवून घेणार आहे. त्यासाठी आपण थोड्याशा तेलावरती मेथीची भाजी परतून घेत आहे. भाजी आपण थोड्याशा तेलामध्ये परतून घेतलेली आहे. यामध्ये आता आपण थोडेसे मीठ टाकून पुन्हा एकदा आपण मेथीची भाजी परतून घेणार आहे. झाकण ठेवून आपण 3-4 मिनिटे मेथीची भाजी आतल्या आत वाफेवरती शिजवून घेणार आहे. त्यामुळे मेथीच्या भाजीतील कडवटपणा आहे तो निघून जातो. मेथीची भाजी तयार करण्यासाठी आपण एक वाटण तयार करून घेणार आहे. त्यासाठी आपण 3-4 चमचे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत आणि 1 चमचा आपण भाजकी डाळ घेतलेली आहे. हे दोन्ही मिक्स करून आपण कूट तयार करून घेतलेले आहे. मेथीची भाजी आपण 3-4 मिनिटे वाफेवरती शिजवून घेतलेली आहे, ती आता आपण परतून घेत आहे. मेथीची भाजी परतून झाल्यानंतर ती आता आपण एका ताटामध्ये काढून घेत आहे. मेथीची भाजी काढून त्याच कढईमध्ये आपण 1 चमचा तेल घालत आहे, 1 चमचा तूप घालत आहे, अर्धा चमचा धने आपण हातावरती चोळून घेतलेली आहे आणि 1/2 चमचा आपण कच्ची बडीशेप घालत आहे. बडीशेप आणि धने आपण तेलामध्ये आणि तुपामध्ये थोडे परतून भाजून घेत आहे. आठ 9 लसणाच्या पाकळ्या आपण ठेचून घेतलेल्या आहेत, त्या आता तेलामध्ये घालून परतून घेत आहे. तेलामध्ये आपण थोडीशी हिंग पावडरही घालून परतून घेत आहे. लसणाच्या पाकळ्या आपण तेलामध्ये परतून भाजून घेतलेल्या आहेत. यामध्ये मोठा एक कांदा आपण चिरून घेतलेला आहे, तो आता यामध्ये घालून परतून घेत आहे. कांदा आपल्याला सतत असे परतून लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. यामध्ये अद्रक लसूण पेस्ट 1 चमचा घालत आहे. अद्रक लसूण पेस्ट ही आपल्याला तेलामध्ये आणि कांद्यामध्ये चांगली परतून भाजून घ्यायची आहे. यामध्ये आता आपण एक मध्यम बारीक आकाराचा टोमॅटो चिरून घेतलेला आहे, तोही कढईमध्ये घालून परतून घेत आहे. थोडंसं आपण मीठ टाकून कांदा आणि टोमॅटो भाजून घेणार आहे. आपण मेथीच्या भाजीमध्येही मीठ टाकून मेथीची भाजी शिजवून घेतलेली आहे, त्यामुळे मीठ आपण थोडंसंच टाकणार आहे. 1/2 चमचा हळद पावडर टाकत आहे. एक चमचा गरम मसाला टाकून यामध्ये आपण 1 चमचा लाल तिखट पावडर टाकत आहे. हे सर्व मसाले आपण तेलामध्ये चांगले परतून भाजून घेणार आहे. मसाले तेलामध्ये चांगले भाजून घेतल्यानंतर यामध्ये आपण आता तयार केलेले कूट, शेंगदाणे भाजून आपण शेंगदाण्याचे आणि भाजकी डाळ दोन्ही मिक्स करून आपण कूट तयार करून घेतलेले आहे, ते कूटही आपण या मसाल्यामध्ये परतून भाजून घेणार आहे. यामध्ये 1.5 ग्लास गरम केलेले पाणी घालत आहे. पाणी घातल्यानंतरही आपल्याला सर्व मसाले आणि पाणी एकत्र मिक्स करून ढवळून घ्यायचे आहे.
कुट्याच्या जर गुठळ्या झाल्या असतील तर त्याही आपल्याला मोडून ढवळून काढून घ्यायच्या आहेत। एकसारखे सर्व मिश्रण फिरवून एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे। कढईला लागलेला मसाला आहे तोही आपण काढून एकत्र मिक्स करून घेणार आहे। चवीनुसार मीठ टाकून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। हे सर्व मसाले आपल्याला चांगले पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत। भाजलेले शेंगदाणे आणि भाजकी डाळ म्हणजेच फुटाणे त्याचेही आपण कूट करून टाकले होते, ते कूटही आपल्याला चांगले पाण्यामध्ये अशा पद्धतीने शिजवून घ्यायचे आहे। यामध्ये आता आपण पहिल्यांदा कढईमध्ये शिजवून घेतलेली मेथीची भाजी ती आपण यामध्ये पसरवून घालत आहे। तुम्हाला जर मेथीची भाजी चिरून खायला आवडत असेल तर तुम्ही मेथीची भाजी चिरूनही यामध्ये मसाला मेथी भाजी तयार करण्यासाठी घेऊ शकता, पण मी मसाला मेथीची भाजी तयार करण्यासाठी कवळ्या देठासहित खुडूनच घेतलेली आहे। मेथीची भाजी घातल्यानंतर आपण ही सर्व मसाल्यामध्ये चांगली एकत्र मिक्स करून घेणार आहे। तर असे सतत परतून 3-4 मिनिटे आपण मसाल्यामध्येही मेथीची भाजी शिजवून घेणार आहे। दोन 3 मिनिटे झाकण ठेवून आपण मसाल्यामध्ये मेथीची भाजी शिजवून घेत आहे आणि पुन्हा एकदा ही सर्व मेथीची भाजी आपण मसाल्यामध्ये अलटीपलटी करून घेत आहे। तर अशा पद्धतीने आपण हॉटेलमध्ये बनवतात तशी मसाला मेथीची भाजी आपण घरामध्ये तयार केलेली आहे। तुम्हाला जर चमचमीत अशी मेथीची मसाला भाजी बनवायची असेल तर तुम्ही तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल, 2 चमचे साजूक तूप आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि 2 लाल मिरच्या आणि चिमूटभर हिंग आणि 1 चमचा तीळ आणि अर्धा चमचा लाल तिखट पावडर टाकून पॅनमध्ये तडका देऊन तुम्ही हा मेथीच्या मसाला भाजीवरती टाकून घेऊ शकता, पण मी या ठिकाणी मेथीच्या भाजीवरती तडका दिलेला नाही। तर अशा पद्धतीने आज आपण मसाला मेथीची भाजी तयार केलेली आहे। तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोहोचवत राहील। रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।